हा बघा मित्रांनो, हा आहे हिरडपाटचा धबधबा। तुम्ही नक्कीच या धबधब्याला एकदा तरी व्हिजिट द्या। तुम्हाला हा नजारा जो आहे तो खूपसूरत सुंदर आहे आणि तुम्हाला इथे येऊन तुमचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही फिरायला निघालो आहे धबधब्याला आणि एका निसर्गरम्य ठिकाणी। ठीक आहे ना मित्रांनो, तर आता सगळी तयारी झाली आमची, आता थोड्या वेळ निघू आम्ही। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो त्या धबधब्याचा नजारा आणि निसर्गाचा एक सुंदर नजारा दाखवणार आहोत। तर मित्रांनो, बाईक पण रेडी आहे, सगळी तयारी झालेली आहे। आता निघूया या भन्नाट सफरीला। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की या व्हिडिओमध्ये खूप सुंदर ठिकाणे आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल। तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा। आता आपण जाऊया, चला। तर मित्रांनो, आत्ताच आम्ही गाव सोडला आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो आमचं जे लोकेशन आहे ना मित्रांनो, आजचं लोकेशन मित्रांनो जव्हार आहे। आणि जव्हार हे खूप सुंदर ठिकाण आहे फिरण्यासाठी। आज स्पेशल मित्रांनो कामावर सुट्टी घेऊन मी फिरायला चाललो आहे। मित्रांनो, आपलं जे लोकेशन आहे ना हे जरा ना खूप लांबचं आहे। तर सगळ्यात आधी आपण ना विक्रमगडला जाऊन गाडीमध्ये पेट्रोलची टाकी फुल करूया, नंतर आपण जाऊया फिरायला। तर मित्रांनो, आता पेट्रोल पंप पण आलं जवळ। आता आपण पेट्रोल टाकूया, गाडीची टाकी फुल करूया, कारण की आजचं जे लोकेशन आहे, आजचं ठिकाण आहे ना मित्रांनो, ते खूप लांबचं आहे। म्हणून आपल्याला सगळ्यात आधी गाडीची टाकी फुल करावी लागेल, जेणेकरून आपल्याला रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो, आत्ता पेट्रोल टाकून झालं आहे। आता मी विक्रमगडला आलो आहे। तुम्ही बघू शकता आज पूर्णपणे मार्केट खाली आहे, कारण की आज रविवार आहे, त्यामुळे संध्याकाळी गर्दी राहते। आणि हा आहे विक्रमगडचा नाका मित्रांनो। मला वाटतं इथे थोडीशी ट्रॉफिक लागले, पण काय नाही, आपण जाऊया। मित्रांनो, आता खरे ॲडव्हेंचर सुरू झालं आहे। मला हा जो रस्ता माझ्या दिशेने जे काय आपल्याकडचे नगर असतील ना ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। मित्रांनो, आता जव्हार जायच्या रस्त्याला आम्ही आलो इकडे। तर मित्रांनो, आता या रस्त्याला खूप गाड्या असतात, भरून आपल्याला आता सर्व सेफ्टी म्हणून एक हेल्मेट आम्ही आणलं होतं, हेल्मेट घातलं आहे। आता आपण इकडून जाऊया। आता हा जो रस्ता आहे, आता इकडून जाऊया आपण। आम्ही मित्रांनो जवळजवळ आता 20 मिनटं गाडी चालवतो आहे आणि आता आपण 20 मिनटामध्ये आलो आहे साखरे गावामध्ये। आता याच्या पुढे मित्रांनो एक कासटवाडी येईल। कासटवाडीला एक खूप सुंदर दरी आहे, त्या दरीच्या ठिकाणी आज थांबायचा विचार आहे आमचा। तर आता आपण तिकडे जाऊया लवकरात लवकर। थोडंसं धुकट वातावरण झालं आहे आणि पावसाचंही वातावरण आहे, म्हणून गाडी चालवताना मित्रांनो जरा काळजी घ्या, कारण की या जव्हार रस्त्याला भरपूर गाड्या असतात। आणि इकडचे जे घाट आहेत ना, हे घाट पण खूप वेगळेच, म्हणजे वाकडे तिकडे आहेत, म्हणून गाडी चालवताना नेहमी तुम्ही काळजी घ्या। सो फायनली मित्रांनो, आत्ता आम्ही कासटवाडीला येऊन पोहोचलो आहेत आणि इथे ती दरी आहे जी आपल्याला बघायची आहे। जव्हारला एंटर झालेलं आहे, म्हणजे अजून पूर्णपणे झालेलं नाही। पण आता मित्रांनो, हे आत्ता आलो आहे ना आम्ही, हे कासटवाडीला आलो आहे आणि कासटवाडीला मित्रांनो एक ना दरी आहे, ती दरी आता आम्ही बघायला जाणार आहोत। माझी खूप इच्छा होती ती दरी बघायची, पण आजपर्यंत तिथे गेलो नाही। आज फर्स्ट टाईम तिथे मी जातो आहे। ती याच्या पुढे ती आहे, आपण म्हणजे पुढे गेलो ना तर आपण तिथे उतरूया। ठीक आहे मित्रांनो, तर चला आता जाऊया। पहिलं आपण लोकेशन आता बघणार आहोत। तर मित्रांनो, जव्हारचं पहिले लोकेशन म्हणजे कासटवाडीला एक मोठी दरी आहे, ती हीच दरी आहे मित्रांनो। पण सध्या ना मित्रांनो जे वातावरण झालं आहे ना ते खूप उन्हाचं झालं आहे आणि व्हिडिओमध्ये ना ते पूर्णपणे चांगलं दाखवता येत नाही मित्रांनो। पण मी जे डोळ्याने बघतो आहे ते अक्षरशः खूप सुंदर नजारा आहे मित्रांनो, जे तुम्हाला मी आता दाखवतो आहे। मित्रांनो, हे लोकेशन जे आहे ना हे कासटवाडीला आहे, कासटवाडीची ही दरी आहे। ठीक आहे ना, कधी तुम्ही आले इकडे तर तुम्ही इथं नक्की। मित्रांनो, या दरीचा नजारा चांगल्या व्यवस्थितरित्या बघण्यासाठी ना आता मी या टॉवरवर चढतोय, तिथून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, आता आम्ही ना हे जे बांधलं होतं ना त्याच्यावर चढलोय। हे लोखंडी तर काहीतरी बांधलंय त्यांनी, म्हणजे स्पेशल नजारा बघण्यासाठी। तर आम्ही आता ते त्याच्यावर चढलोय। आता तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर असतो तो तुम्हाला दाखवणार आहे। आणि मित्रांनो, याच्यावरून जो नजारा दिसतोय तो इतका सुंदर आणि इतका जबरदस्त आहे ना। हा बघा, सध्या मित्रांनो सगळीकडे पाऊस निघलाय ना मित्रांनो, आता जस्ट लगेच पाऊस निघलाय, म्हणून ते व्हिडिओमध्ये ते हा नजारा कॅप्चर करता येत नाही व्यवस्थित। तर मित्रांनो, आता आपण पहिलं लोकेशन बघितलेलं आहे आणि आता थोडीशी भूक लागली आम्हाला। तर समोर एक मक्केवाला आहे।
मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एवढं जबरदस्त लागतात हे मके. आता जस्ट आम्ही 20 रुपयाचा घेतला एक आणि एवढे जबरदस्त लागतात नाही, पहिल्यांदा आम्ही असे खात मके. एकदम जबरदस्त आहेत मित्रांनो, एकदम जबरदस्त आहेत, चवीला एकदम जबरदस्त आहेत मित्रांनो. मस्त एक नंबर मित्रांनो, एक नंबर झाला आहे. आता आपण पुढच्या लोकेशनवरती जाऊ. चला तर आता आपण जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही पूर्णपणे जव्हारमध्ये एंटर झालेलो आहोत आणि या जव्हारमध्ये मित्रांनो एक फेमस गार्डन पण आहे. तेच गार्डन आता तुम्हाला मी आता दाखवणार आहोत. सध्या आता मी तिथे जातोय. चला तर आपण जाऊया. मित्रांनो आता आम्ही आलो आहे जव्हारच्या गार्डनमध्ये. ठीक आहे, आता थोडासा फिरूया, नंतर जाऊया आपण. जव्हारमधलं फेमस असलेलं हे गार्डन आहे मित्रांनो, जे आता तुम्हाला मी दाखवतो आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये ना रंगीबिरंगी झाडेसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील आणि सगळीकडे हिरवंगार आहे. फिरायला म्हणजे एक नंबर हा स्पॉट आहे. ठीक आहे ना, कधी आले ना तर या गार्डनमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट द्या. आणि मित्रांनो जर समजा तुमच्या घरी लहान मुले असतील ना तर त्यांनाही इकडे फिरायला घेऊन या. कारण की मला वाटतं हे जे गार्डन आहे ना मित्रांनो, मला वाटतं हे स्पेशली ना मित्रांनो फॅमिलीसाठीच बनवलेले असणार. कारण की याच्यामध्ये या गार्डनमध्ये ना फॅमिली रिलेटेड अशा भरपूर काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. इथे आल्यानंतर एक मनाला वेगळी शांती मिळते मित्रांनो. अक्षरशः मित्रांनो मला इथून जायलासुद्धा वाटत नाही आहे, पण जावं लागेल. तर मित्रांनो हे आहे जव्हारचं गार्डन. तुम्हाला कसं वाटलं हे बघा, खूप मस्त आहे मित्रांनो. तुम्ही पण इकडे एकदा व्हिजिट द्या, फिरा, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल. आणि हे छोटंसं तळं दिसतं मित्रांनो, हे तळंसुद्धा या गार्डनमध्येच आहे. ठीक आहे ना. तर भरपूर काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या गार्डनमध्ये बघायला मिळतील. तर मित्रांनो आता आपण पुढच्या लोकेशनला जातो आहे. ठीक आहे, चला. मित्रांनो जव्हार सांगितलं की आपल्याला हनुमान मंदिर आठवतं. पण मित्रांनो हनुमान मंदिरच्या समोरच एक असा स्पॉट आहे ज्या स्पॉट बघण्यासाठी लोक खूप लांबून येतात. तो म्हणजे आहे मित्रांनो हनुमान पॉईंट. मित्रांनो हा आहे जव्हारमधला प्रसिद्ध हनुमान पॉईंट. या ठिकाणाचं सौंदर्य पाहण्यासाठी लोक मित्रांनो खूप लांबून लांबून इथे येतात. मित्रांनो सध्या पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवंगार निसर्ग पसरला आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता डोंगर रांगासुद्धा पूर्णपणे हिरव्यागार दिसत आहेत. आणि त्यात मित्रांनो हा थंडगार वारा अंगाला स्पर्श करून जातो आहे. ती एक वेगळीच फिलिंग येते. आणि हा जो समोरचा नजारा आहे ना मित्रांनो, हा अप्रतिम आहे. त्याची जेवढी स्तुती केली ना मित्रांनो तेवढी कमी आहे. मित्रांनो मी जिथे उभा आहे ना तिथून एक राजवाडा दिसतो. हे बघा हा राजवाडा आहे. पण इथं पण मित्रांनो जायचं होतं आम्हाला, पण इथं ना एंट्री बंद आहे मित्रांनो. नाही तर आपण इथं पण जाऊन तुम्हाला हा राजवाडा दाखवला असता मित्रांनो. सध्या तिथे एंट्री बंद आहे. मित्रांनो तुम्हाला हा जो समोर राजवाडा दिसतोय ना, असे 2 राजवाडे जव्हारमध्ये आहेत. पण मित्रांनो दोन्ही राजवाड्यामध्ये ना एंट्री काही कारणामुळे बंद केलेली आहे. मित्रांनो इथेच हनुमान देवाचं सुंदर मंदिरही आहे. अनेक भाविक आधी दर्शन घेतात आणि मग पॉईंटवरून दिसणाऱ्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतात. त्यामुळे हे ठिकाण फक्त पर्यटकासाठीच नाही तर श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. जर तुम्ही पावसाळ्यात जव्हारला येण्याचा प्लॅन करत असाल तर हनुमान पॉईंटला नक्की भेट द्या मित्रांनो. कारण की इथली थंडगार हवा, हिरव्याने नटलेले हे डोंगर आणि शांत वातावरण तुमचा पूर्ण दिवस खास बनवेल. मित्रांनो आता या अप्रतिम निसर्गाचा आणि हनुमान मंदिराचा जवळून अनुभव घेऊया. ठीक आहे, चला. हे बघा मित्रांनो हेच ते मंदिर आहे ज्यामुळे हा पॉईंट खूप प्रसिद्ध झालेला आहे. तर आता मित्रांनो खूप आपण बघितला निसर्ग. आता हनुमान देवाचं आता थोडं दर्शन घेऊया आणि लवकरच आपण इथून दुसऱ्या लोकेशनवर जाऊया. पण त्याआधी
हनुमान देवाला थोडं पाया पडू, त्याला भेटूया. ठीक आहे मित्रांनो, चला तर. तर मित्रांनो, आता भरपूर हनुमान पॉईंट बघितला आहे आपण आणि आता हनुमान पॉईंटला आपण बाय बाय करतोय. ठीक आहे मित्रांनो, आता आपण पुढच्या लोकेशनला जातोय. ठीक आहे, आता पुढच्या लोकेशनला. तर मित्रांनो, आता सगळ्यात आधी ना माझ्या वाईफला ना केक खायला वाटला आहे, तर आता मी ना जव्हारच्या स्टेशनवरती केक घ्यायला जातोय. मित्रांनो, हे बघा, या बेकरीमध्ये ना भरपूर टाईपचे केक्स आहेत आणि ही बेकरी मित्रांनो थेट आपल्या बस स्टँडच्या समोरच आहेत. तर मित्रांनो, आता जव्हार सोडले आम्ही आणि आता आम्ही ज्या लोकेशनला जातो ना तिथे मित्रांनो एक जबरदस्त अप्रतिम धबधबा आहे. तोच धबधबा तुम्हाला मी आता दाखवणार आहे. ठीक आहे, चला. सो फायनली मित्रांनो, आपण या लोकेशनवर पोहोचलेला आहोत. तर मित्रांनो, आता मी आलो हिरडपाच्या धबधबा बघायला. हा धबधबा इतका सुंदर आहे आणि इतका जबरदस्त आहे मित्रांनो. आता मी खाली जाऊन तुम्हाला तो दाखवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ हा पूर्णपणे बघा. तर मित्रांनो, आता मला खाली जावं लागेल, पण तिथे जाऊन तुम्हाला तो धबधबा दाखवणार आहे. तो खूप सुरत आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त मित्रांनो व्ह्यू आहे. चला आपण तुम्हाला तो मित्रांनो, आता मी एवढ्या पायऱ्या खाली चढून आलो आहे मित्रांनो. अजून मग भरपूर पायऱ्या आहेत खाली, इथे उतरावं लागेल मला आणि तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. जस्ट 5 मिनिटात व्ह्यू. आता मी डायरेक्ट खाली उतरलो आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो धबधबा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा हिरडपाटचा धबधबा आहे, जो दिसायला एकदम जबरदस्त सुंदर व्ह्यू आपल्याला दाखवतो आहे. मित्रांनो, मला याच्या खाली उतरायचं होतं, पण या साईडला त्या पायऱ्या आहेत, त्या तिकडून उतरायचं होतं आम्हाला, पण ते तिकडून चान्स नाही आहे, म्हणून आम्ही इथून तुम्हाला दाखवतो हा व्ह्यू. तर तुम्हाला आता मी थोडंसं झूम करून दाखवतोय. हा बघा मित्रांनो, हा आहे हिरडपाटचा धबधबा. तुम्ही नक्कीच या धबधब्याला एकदा तरी व्हिजिट द्या. तुम्हाला हा नजारा जो आहे तो खूप सुंदर आहे आणि तुम्हाला इथे येऊन चांगलं वाटेल. तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, हे बघा, ते खाली लोक उतरलेले आहेत, पण ते त्या साईडने येऊन उतरलेत. आत्ता आम्ही इकडनं आलो मित्रांनो. हा बघा, ह्या ज्या पायऱ्या दिसतात ना, ह्या पायऱ्याच्या खाली इकडनं येऊन उतरलो आहे आणि इथं हे लास्ट गेट आहे. आणि मित्रांनो, अजून हे भरपूर खाली उतरावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला हा हिरडपाटचा धबधबा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मित्रांनो इकडे जर यायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो, हे जे लोकेशन आहे ना, हे जव्हारचं लोकेशन आहे. तुम्ही जव्हारला आल्यानंतर स्ट्रेट सरळ यायचं, नंतर तुम्हाला गोरठण लागेल. गोरठणच्या नंतर काय ते, हां, गोरठणच्या नंतर पैसे आहेत. नंतर मग तुम्हाला इकडे हा हिरडपाडा वगैरे तुम्हाला, म्हणजे तुम्ही विचारत याल तर तुम्हाला हा लोक लगेच सांगतील. पण मित्रांनो, यायला रस्ता थोडासा खराब आहे, सांभाळून याल कधी तर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला तर आपण भेटूया एखाद्या दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत आम्ही 3-4 लोकेशन दाखवले. तुम्हाला लोकेशन कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो.